राज्यात दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यात 7.45% मतदान। उमेदवारांसह ज्येष्ठ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 12 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात 88 जागांसाठी मतदान। वायनाडमधून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात तर मथुरेत हेमा मालिनींची बसपा उमेदवारासोबत लढत। अमरावतीच्या मेळघाटामधील 6 गावांचा मतदानावरती बहिष्कार। रंगुवेली, कुंड, धोकडा, खामदा, किनीखेडा, खोपमार या गावांचा बहिष्कार। कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा आज मतदान होत असताना महत्त्वाचा निर्णय। लोकसभा निवडणुकीत भुजबळांची माघार, मात्र दिलीप खैरे मैदानात। खैरे भुजबळांचे अत्यंत जवळचे सहकारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज शिर्डी दौरा। शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंसाठी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। दुपारी बैठकीचं आयोजन। माढा मतदारसंघाचे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवार आज करमाळा आणि सांगोल्यात सभा घेणार, तर प्रणिती शिंदेंसाठी पंढरपूरमध्ये सभेचं आयोजन। रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी मे महिन्यात पुणे दौऱ्यावर। मेच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी पुणे लोकसभा मतदारसंघात सभा घेणार। राज ठाकरेंनी बोलवली समन्वयकांची बैठक। दुपारी 12 वाजता शिवतीर्थावरती बैठकीचं आयोजन। निवडणुकीत महायुतीसोबत समन्वय साधण्यावरून होणार चर्चा। आजपासून 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। महायुतीचे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिहिर कोटेचा आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित।